नमस्कार मित्रांनो, तो ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र ईश्वरीने येऊन आता लावण्याच्या अगदी नाकावर टिचून आता अर्णवसोबत आता जे काही उद्घाटन आहे तर ते इनॉग्रेशन आता पूर्ण केलेलं असतं। सर्वजण आता अर्णव आणि ईश्वरीच्या जोडीचं खूप कौतुक करतात। आता मात्र लावण्याला अगदी बाजूला हटून ईश्वरीने मात्र आता आपली बायकोचा हक्क घेतलेला असतो आणि आता अर्णवशी अगदी जवळीक साधून आता अर्णवच्या मिठीत येऊन फोटो काढणाऱ्या लावण्याला बाजूला अगदी म्हणजे सारून सगळ्यांच्या समोर आता तिने अगदी अर्णवच्या हाताला धरून त्याला तेथे घेऊन ती गेलेली असते। तेव्हा आता लावण्याचा खूपच जळफळाट होतो। लावण्याला आता असं वाटतं की ही ईश्वरी येथे आलीच कशी, मामीला एकही काम दिलेलं व्यवस्थित करता येत नाही आणि शेवटी हिने आता अर्णवला अगदी हक्काने तिच्या जवळ घेतले आणि अर्णव तर अगदी सगळं काही अगदी जे उद्घाटन आहे तर ईश्वरीच्या हाताने करतो। दोघंही आता एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन आता हा उद्घाटन सोहळा पार पाडतात। त्यानंतर आता लावण्याही अर्णवशी जवळीक साधण्यासाठी मात्र अर्णवच्या कॉफीमध्ये विष टाकते आणि त्याला जवळ घेऊन त्याचा किस करत असते आणि ऐन वेळेस तेथे सुद्धा आता ईश्वरी येते आणि अर्णवला आपल्या मिठीत ओढून ती मात्र लावण्याचं थोबाड फोडते। लावण्याला इतका राग येतो, परंतु आता ईश्वरी रागाने तिला म्हणते की हे बघ, आता माझ्या नवऱ्याचा हक्क आहे तर त्या दुसऱ्या बाईने जर अगदी माझ्या नवऱ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर त्या बाईची अवस्था मात्र हीच होणार आणि त्यावेळेस मात्र तिचं थोबाड फोडलं जाईल। तर असे मात्र अगदी आणि जन्माची अद्दल मात्र तिने लावण्य आणि राकेश या दोघांना शिकवलेली असते आणि आता दोघांचं सुद्धा अगदी जे काही आहे तर ते तोंडावर अगदी त्यांचं थोबाड फोडून त्यांना त्यांची लायकी दाखवलेली असते। तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।